नमस्कार मित्रांनो, मी VK डिजिटल मराठी कॉर्नर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। तर मित्रांनो, महाराष्ट्र राज्यामध्ये ग्रामपंचायत मधील कर्मचारी, सरपंच, उपसरपंच तसेच सदस्य अशांचे जे मानधन होते हे मानधन वितरित करण्यासाठी महत्त्वपूर्ण एक शासन निर्णय हा आलेला आहे। हा शासन निर्णयामध्ये काय काय सांगितलेलं आहे व तुमचं हे मानधन कधी जमा होणार आहे व किती मंजूर झालेला आहे हे आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, सन 2025-26 या आर्थिक वर्षातील ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतन व सरपंच, उपसरपंच यांचे मानधन व सदस्य बैठक भत्ता तसेच ग्रामपंचायत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी यासाठी शासन सहाय्यक अनुदान हिस्सा वितरित करण्याबाबत हा महत्त्वपूर्ण GR आहे। सरपंच, उपसरपंचाचे वेतन, यांचे मानधन, सदस्य बैठक भत्ता व तसेच भविष्य निर्वाह निधी हे हा पूर्ण जो काही निधी आहे तो आता जमा होणार आहे। तर हा GR 30 डिसेंबर 2025 रोजी प्रकाशित करण्यात आलेला आहे। तर आता याच्यामध्ये महत्त्वपूर्ण पाहायचं म्हणजे या शासन निर्णय सन 2025-26 आर्थिक वर्षामध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतन व भविष्य निर्वाह निधी तसेच ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच यांच्या मानधन, सदस्य बैठक भत्ता इत्यादी अदा करण्यासाठी मागणी, जिल्हा प्रशासन, ग्रामपंचायतीचे सरपंच व सदस्य यांचे मानधन व इतर भत्ते आणि कर्मचाऱ्यांचे किमान वेतन यासाठी अनुदान हे मंजूर झालेले आहे। तर अनुदान किती आहे? 820.56 कोटी मंजूर झालेला आहे। त्यापैकी वित्त विभागाने आतापर्यंत 60% मर्यादेत उपलब्ध करून दिलेला 492.336 कोटी इतका निधी 13 जून 2025 व 22 ऑगस्ट 2025 रोजीच्या शासन निर्णयामध्ये हा मागच्या वेळेस मंजूर केला होता। सन 2025 आर्थिक वर्षाकरिता ग्रामपंचायत कर्मचारी यांचे वेतन, भविष्य निर्वाह निधी, सरपंच, उपसरपंच यांच्या मानधन व सदस्य बैठक भत्ता याकरिता अर्थसंकल्पीय तरतूद रुपये 820 कोटीपैकी तरतुदीच्या 75% मर्यादेत यापूर्वी वितरित 60% रुपये 492 कोटी निधी वगळता 123.8 कोटी 15% इतका निधी अर्थसंकल्पीय प्रणालीवर संचालक, राज्य व्यवस्थापन कक्ष यांना उपलब्ध करून देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे। तर आता यामध्ये दुसरा पॉइंट आहे, सन 2025-26 या आर्थिक वर्षात मागणी क्रमांक जिल्हा प्रशासन मानधन व इतर भत्ते यासाठी अनुदाने 7.1 ग्रामपंचायतीचे सरपंच सदस्य यांचे मानधन व इतर भत्ते आणि कर्मचाऱ्यांचे किमान वेतन यासाठी अनुदाने, वेतनेर 31 सहाय्यक अनुदाने अंतर्गत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन, सरपंच, उपसरपंच यांचे मानधन व सदस्य बैठक भत्ता, ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचे भविष्य निर्वाह निधी रक्कम अदा करण्यासाठी सहाय्यक अनुदान रक्कम रुपये 123.840 रुपये इतका निधी वितरित व खर्च करण्यास शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे। मान्यता मिळालेली आहे। तर किती? 123.840 रुपये एवढा निधी हा तुम्हाला ग्रामपंचायतीसाठी आता भेटणार आहे, म्हणजे सर्वांचे मानधन वगैरे हे आता जमा होणार आहे। तर यानंतर राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे किमान वेतन तसेच संदर्भ क्रमांक 2 सरपंच, उपसरपंच यांचे मानधन व सदस्य बैठक भत्ता थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, खात्यामध्ये जमा होणार आहे। सदर सहाय्यक अनुदान अदा करण्यासाठी विकसित केलेल्या ERP प्रणालीद्वारे सुरळीत होईपर्यंत सहाय्यक निधी जिल्हा परिषद यांच्या मार्फत हे अनुदान जमा करण्यात येणार आहे। जसं तर राज्य व्यवस्थापन कक्ष, पंचायत राज पुणे यांच्याकडून मान्यता देण्यात आलेली आहे। तर लवकरात लवकर हा जो काही तुमचा निधी आहे हा जमा होणार आहे। अशा प्रकारे हा महत्त्वपूर्ण GR होता। आपल्या गावातील सरपंच, उपसरपंच, सदस्य यांना शेअर करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।